नमस्कार मंडळी. तर आज आपण आहोत पुण्यामध्ये बघू शकता ग्रामपंचायत निगोजे. तर हे आहे महान गाव, निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त गाव. आपल्याला हे दाखवायचं आहे की या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे वैकुंठ धाम, महान गाव निगोजे. तर स्मशानभूमी कशी असली पाहिजे, वैकुंठ धाम ज्याला नाव दिलं गेलं ते कसं असलं पाहिजे. बऱ्याचशा गावांची आज जर परिस्थिती पाहिली तर एकच ठिकाण असं आहे की व्यक्तीचं शेवटचा दिवस जेव्हा येतो तेव्हा सगळ्या गावांचे आजूबाजूंच्या तालुक्यातले, जिल्ह्यातले लोक ज्या ठिकाणी जमा होतात ते ठिकाण म्हणजे स्मशानभूमी. आज आपण बघू शकता स्मशानभूमी, असं वाटणार नाही तुम्हाला की ही स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीमध्ये हे जे वेगवेगळ्या संतांच्या म्हणी आहेत तुम्हाला दिसतं तिथे लिहिलेल्या. त्यानंतर सगळ्यात आधी बघूया आपण की जिथं जाळल्या जाते तिथं हे ते ठिकाण आहे, किती स्वच्छ, साफ आणि खूप चांगलं आहे. तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारची घाण दिसत नाही. त्यानंतर स्वच्छता दिसते. तर अशा प्रकारची हे सुंदर अशी स्मशानभूमी आहे. इथं वाटणार नाही, इथं कार्यक्रमच हॉलसारखं वाटते आणि इथं विधीसुद्धा आपण करू शकतो. तर असा जर हा प्रत्येक गावाने जर ठरवलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचं स्मशानभूमी गावोगावी तयार होऊ शकते. तर ठीक आहे, चालता बोलता आपला हा कार्यक्रम आपण इकडं आलो होतो थोडं, तर मग दिसलं तर आपलं माहिती आहे तुम्हाला चालू होतो आपण. तर ठीक आहे, कोणी जर या पंचायतनी कोणी जर हा आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहो, कोणाला वाटलं तर होऊ शकते एखाद्या गावाची प्रगती, नाही का. प्रगती म्हणजे विकास करू शकतात आपल्या गावातील स्मशानभूमीचा. तर चांगला आहे, अशा चांगल्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आणि विकासही केला पाहिजे. तर ठीक आहे मग.